नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शेतकरी हे विकासाच्या विरोधात नसून सुपीक जमिनीतून रस्ता करू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने शेतकऱ्यांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करावा. शिवाय हा रस्ता तातडीने रद्द करा अशी मागणी आज मंगळवारी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत अध्यक्षस्थानी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी हे होते. हलगा मच्छे बायपास झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल, त्यामुळे रस्ता करावा अशी मागणी करत महामार्ग प्राधिकरणाची बाजू काही राजकीय नेते करत आहेत. मात्र बायपासच्या रस्त्यामुळे वडगाव, शहापूर, मच्छे, हलगा आदी भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कायद्याच्या नियमानुसार आम्हाला न्याय द्या व हा रस्ता रद्द करा अशी मागणी बैठकीत जोर धरली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बायपास संदर्भात माहिती पालकमंत्र्यांना दिली. बेळगाव महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्रीमती शुभा बी यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या कामात तफावतीमुळे आयुक्त अशोक दुळगुंटी यांची बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे नूतन आयुक्तपदी श्रीमती शुभा बी यांची निवड करून आदेश देण्यात आले आहेत. आज मंगळवारी पदग्रहण केलेल्या श्रीमती शुभा बी यांचे स्वागत नगरसेवक व पालिका कर्मचारी वर्गाने केले. याआधी श्रीमती शुभा बी या म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या योजना संचालिका म्हणून काम त्यांनी पाहिलं आहे. हलगाव मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पुन्हा युद्ध पातळीवर काम सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी गेली 12 वर्षे या रस्त्याला विरोध दर्शवलाय, तरी देखील हा रस्ता केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आवारात जिल्हा पालकमंत्री यांच्यासमोर आज मंगळवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही अशा घोषणा दिल्या जात होत्या. तहान भूक हरवून बळीराजा शेतातून उत्पन्न घेतो, यावर आपले कुटुंब सांभाळतो. वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आईच्या प्रेमाप्रमाणेच त्या जमिनीवर देखील बळीराजा प्रेम करतो. मात्र जमीन हिसकावून घेत असतील तर शेतकरी हताश होईल. मात्र या शेतकऱ्याची तळमळ कोणालाच कळत नाही. हे पुन्हा एकदा हलगाव मच्छे बायपास रस्त्याच्या आंदोलनावरून दिसून आलं. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर येथील नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आज जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मंगळवारी कित्तूर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. व्यासपीठ, जनतेची आसन व्यवस्था यासह संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून उत्सवादरम्यान कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शिपाई बसप्पा मलंगे यांच्या स्मरणार्थ मार्कंडेय नगर येथील कन्नड प्राथमिक शाळेला डिजिटल बोर्ड, कपाट, खुर्च्या इत्यादी साहित्य भेटीदाखल दिले आहेत. या प्रसंगी शिपाई बसप्पा मलंगे यांच्या आई वडिलांचा सन्मान करून देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सुभेदार मेजर अक्कीवाड अण्णाप्पा, नायब सुभेदार भरबाजी बेंडके, नायब सुभेदार रामकृष्ण निडवानी, नायब सुभेदार मानतेश येस, त्यांच्यासोबत शिपाई शशांक कुंभार, सर्व भारतीय जवान, माजी, आजी, अधिकारी, त्याचबरोबर या शाळेचे SDMC सदस्य नागराज गुंद्यागोळ, गीता मडिवाळकर, M बागवान, S गबीर, UK बडिगेर इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून अनुगोळ वडगाव मुख्य रस्त्यावरील ओमकारनगर येथे कचरा डंप करण्यात येतोय. इतर ठिकाणचा कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर महानगरपालिकेच्या कचरावाहू वाहनामध्ये तो भरला जातो. मात्र अर्धा कचरा त्याच ठिकाणी फेकून दिला जातोय. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून मुख्य रस्त्यावर कचरा डंप करण्याचे काम थांबवावे अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होत आहे. वाहनामध्ये कचरा पूर्ण भरल्यानंतर उरलेला कचरा तेथेच टाकून देण्यात येतो. त्या ठिकाणी कचरा कुंडीही आहे, मात्र त्या कुंडीमध्ये कचरा टाकला जात नाही. दुसऱ्या दिवशी नागरिकही त्याच ठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याचा साठा अधिक प्रमाणात होत आहे.
उद्योजक संतोष पद्मण्णावर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या 4 आरोपींना आज अधिक चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. बेळगाव शहरातील अंजनेय नगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक संतोष पद्मण्णावर यांचा त्यांची पत्नी उमा पद्मण्णावर हिने आपल्या फेसबुक फ्रेंड्सच्या मदतीने खून केला होता. तपासानंतर माळ मारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय काली मिरची आणि सहकाऱ्यांनी उमा पद्मण्णावर, शोभित गौडा, पावन आणि मंजुनाथ या 4 आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज 22 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून 25 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माळ मारुती पोलीस आरोपींची चौकशी करणार आहेत. दुसरे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोण्णूर यांनी आरोपींना पोलीस कस्टडीची परवानगी दिल्याचे ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार यांनी सांगितले. दिवाळीपूर्वीच्या सणासाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी असते. अशातच महिलांना चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी बेळगावच्या गणपत गल्लीमध्ये घडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अशा घटनांमध्ये चोरीच्या घटनाही घडतायत. स्थानिकांनी तातडीने मार्केट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून महिला हवालदारांनी तपासणी केली असता त्यांच्याजवळ कोणतेही साहित्य आढळून आले नाही. मात्र संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे बेळगाव उपनगर तालुक्यात भात शेती धोक्यात आली असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. अनेक ठिकाणी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय. त्यामुळे प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने भात शेती चांगली होती. शेतकरी राजाही खुश होता. मात्र परतीच्या पावसानं धुमाकूळ घातल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. पावसाने भात शेती पूर्णपणे आडवी झाली असून शेतकरी वर्गाच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं आहे. भात शेती आडवी झाल्यानं भाताला मोड आले असून अनेक ठिकाणी भात शेती पूर्णतः कुजली आहे. त्यामुळे शेतकरी या अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झालाय. निपाणी शहरात अनेक परप्रांतीय नाभिक व्यवसायात उतरून स्थानिक नाभिकांचा व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला वेळीच आळा घालून परप्रांतीय नाभिकांना परत पाठवावे या मागणीसाठी निपाणीत लोकप्रिय नाभिक संघाच्या वतीने मंगळवारी तहसीलदार M.N. बळीगार यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली तसेच अन्य प्रांतातून निपाणी भागामध्ये नाभिक म्हणून व्यावसायिक येत आहेत. त्याला विरोध म्हणून बोरगाव येथील नाभिक समाजाने गेल्या 15 दिवसांपासून आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यांच्या मागणीला निपाणी नाभिक समाजाचा पाठिंबा आहे. 12 बलुतेदारीचा एक भाग असलेल्या नाभिक समाजाने निपाणीत कित्येक वर्षांपासून आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. सीमा भागात कानडी प्रशासनाकडून होणारी मराठी भाषिकांची दडपशाही ही काही नवीन नाही. मात्र राज्योत्सवाच्या तोंडावर निपाणीत नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर फिरून व्यापाऱ्यांना कानडी फलक लावण्याची सक्ती चालवली आहे. यासाठी सोबतीला पोलीस फौजफाटा घेऊन मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा सुरू असलेला प्रयत्न संतापजनक ठरत आहे. मंगळवारी अचानक नगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी शहरातील व्यापाऱ्यांना कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील फलक तत्काळ काढावेत आणि त्या ठिकाणी कानडी फलक लावावेत असा फतवा काढायला सुरुवात केली. राज्य सरकारचा आदेश असल्याचे सांगत कन्नड फलक नसणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा द्यायला सुरुवात केली. नगरपालिका व प्रशासनाचे 50हून अधिक अधिकारी कर्मचारी अचानक कन्नड सक्तीसाठी रस्त्यावर उतरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गुंजीसह परिसरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने अद्याप विश्रांती न घेतल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनलाय. दररोज दमदार पाऊस कोसळत असल्याने येथील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून भात पीक धोक्यात आलं आहे. त्यातच सोमवारी पहाटे आणि मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर येथील कापणीस आलेल्या भात पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे.
युवा जागृतीसाठी सायकलवरून तब्बल 4000 किलोमीटर अंतराचा प्रवास करण्याद्वारे देशातील 4 धाम यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून परतलेला येळ्ळूर येथील जिगरबाज युवक अनंत धामणेकर याचा शहरातील धर्मवीर संभाजी चौक आणि येळ्ळूर गावामध्ये सत्कार करून कौतुक करण्यात आले। शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर व RM चौगुले यांनी सायकलवरून 4 धाम यात्रा पूर्ण करणाऱ्या अनंत धामणेकर याचा पुष्पहार घालून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। त्याचप्रमाणे येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी मंदिर येथे जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी अनंत याचा सत्कार करून त्याचे कौतुक केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।